मग कीड वगैरे का असेल ना ती मरून जाते. पण बघा नव्याने थालीपीठ भाजणीचं पीठ आहे ना, तर बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे. आणि हे सुटलंय ना, आता सुपाला नाही पाणी सुटणार. मी तयार करते ना अगदी मनापासून आणि आपुलकीने आणि प्रेमाने तयार करते. आलात कुठं गेलात रे? हे बघा आले चंकू मंगू आमचे आले खेळून. तो बघा एक तिथं जाम उधळलेत आज. पाय चिखलाने माखलंच वाटतं. त्यांना आंघोळ घालायला पाहिजे आता. हा बघा त्याला पाणी दिलं पियाला. पाणी पितील वागे आता पाणी पिजा. किती छान आणि सुंदर वातावरण. 1 मिनिट मी चप्पल घालायची विसरली. घातली चप्पल. ही बघा राख घेऊन चालले पुन्हा एकदा. म्हणजे ही दुसऱ्यांदा राख आता घालते. मग अशी राख आणली ती ह्याच्या वेलीला घातली. आपली टेंडल्याची वेल आहे ना त्याला घातली. आणि ही आता राख आहे ना ती घेवड्याच्या वेलीला घालते. पाऊस कुठं गायबच झाला आमच्याकडे. म्हणजे झाले 2 दिवस झाले काय पडलाच नाही आहे. ही बघा राखीचे टाकले ना. तू का आला रे? आला मागणं बोका. मस्ती करून करून दमले. कोणाला जेव्हा जाऊन घेऊन आले त्यांना आता. ही बघा आपली घेवड्याची वेल. घेवड्याच्या वेलला कीड भरपूर लागते ना. 1 मिनटं. हे देवा पसरले आता भरपूर. तिला जरा राग घालते. ही बघा पानं बघा कशी झालेत ती. त्याच्यामुळे हिला वरच्या वेळ जरा राग घातली ना की ती वेल कशी चांगली होते. आणि सकाळच्या वेळेसच म्हणजे घालते मी. कारण ते दवाचं बघा पाणी असतं ना मग ते राख वगैरे घातली ना की ती चिपकून राहते. बुंदाशी पण घालायचे आणि त्या पानांच्या वर पण. ही बघा राख कशी भिजली ती. पावसाची पाण्याची झड ही अशी घालायची ती चिपकून राहते. आणि मग कीड वगैरे का असेल ना ती मरून जाते. ही बघा घातली. बुंदी अशी पण घातली. ती काकडीची आपली जुनी वेल आहे ना तिला पण घातली. आणि तुम्हाला ह्या फांद्या बघा दिसतात रोवलेल्या. हे कोणाच्या गावाने बघा कटिंग करून आणले. तुम्हाला दाखवले होते मागच्या व्हिडिओमध्ये. ते काल त्या लोकांनी इथे असे रोवून घेतले वेलींसाठी. म्हणजे काकडीची वेल आहे ना ती आता ह्याच्यावरती चढेल. भरपूर काकडीच्या वेली लावलेल्या आहेत त्याच्यामुळे जरा जास्त असे लावले. आणि फांदके बरे पडतात त्याच्यावरती. वेली खूप छान पद्धतीने म्हणजे अशी वर चढत चढत जातात. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर खूप छान असं वातावरण झालेलं आहे. म्हणजे 2 दिवस झाले पाऊस जरी पडत नसला ना तरी पण वातावरण मात्र एकदम छान आहे. आणि सकाळचं वातावरण तर एकदम सुंदरच असतं. याचं बागेमध्ये फिरायला म्हणजे बरं वाटतं असं छोटी मोठी कामं करायला. आता मी चाललेले आहे आपल्या चुलीजवळ. आज माझं चुलीजवळ खूप काम आहे. ऑर्डरची तयारी करायची आहे. थालीपीठ भाजणी. आपण बघा नव्याने थालीपीठ भाजणीचं पीठ आहे ना सुरू केलेलं आहे. आणि भरपूर ऑर्डर आलेल्या आहेत. त्याच्यामुळे सगळं साहित्य काढून ठेवलं आहे. काल रात्री सगळं काढून ठेवलं आहे कारण भरपूर वेळ जातो सगळं काढायचं. मेजरमेंट म्हणजे माप तोल सगळं घेताना. परत थालीपीठ भाजणी, वड्याचं पीठ आणि कोळीत पीठ हे असं सगळं मला आता भाजून घ्यायचं आहे चुलीवरती. त्याच्यामुळे सकाळी सकाळी कसं बरं पडतं मग. कारण ह्या कामाला कसं वेळ जातो ना त्याच्यामुळे म्हटलं सकाळी लवकर उठून करूया. तर आता कुणाला जेव्हा चूल पेटवत आहेत त्यांना म्हटलं तुम्ही चूल पेटवा. तोपर्यंत मी आली. तिकडे सगळं झाडलोट वगैरे करून घेतलं घरामध्ये. चुलीच्या इथे पण सगळं झाडून बिडून झालं आहे. चला थोडंसं जरा आधी पहिला वड्याचं पीठ भाजते, नंतरला कोळीत पिठाचं आणि ते भाजते. आणि नंतरला लास्टला आपली जी थालीपीठ भाजणी आहे ना ती भाजणार कारण त्याला भरपूर वेळ जाणार. काय आंब्यातलं रान. कुणाच्या जेव्हा बघा आंब्यातलं रान काढायला घेतले.
खतपाणी करायचं आहे ना, त्यांना म्हटलं साफसफाई करून ठेवा, मग पाऊस आला का पटकन खत घालता येतं. चला, माझं बघा आता एक काम झालं आहे. वड्याची भाजणी आहे ना, ती भाजून झालेली आहे. ती अशी पसरवून ठेवले गार करायला. आणि आता मला कोळीत भाजून घ्यायचेत. 1 मिनटं. तर इथे आता टोप ठेवला आहे गरम करायला. आणि तुम्हाला दिसतं इथं सुपं बघा मी ठेवलेलं आहे साईडला. त्या साईडला पण 1-2 सुपं टाकून ठेवले छोटेवाले. कारण आता बघा वातावरण दमट आहे ना, पावसाळा चालू झाला आहे ना, तर बघा ते असं वेगळं असं वाईट बघा होतात ना. आणि अशी चुलीजवळ अशी सुपं ठेवली ना की छान अशी गरम होतात आणि मग चांगले होतात मग लगेच. हा बघा, हा पण एक वर ठेवलं आहे असं. हे बघा दिसतं तुम्हाला सफेद झालेलं. ते बुरशीसारखं बघा होतं ना, म्हणजे कुठली पण लाकडाची वस्तू बघा खराब होते पावसातनं. त्याच्यामुळे असं चुलीजवळ ठेवलं ना की धुराने ते व्यवस्थित होतं. आता ते पुसून घेतलेलं मी छान प्रकारे आणि चुलीजवळ ठेवलं. त्याच्यामुळे एकदम मस्त सुकं सरसड झालं आणि गरम पण झाले छान. एक प्रकारे मी काय म्हणेन, काय त्याला म्हणतात, की एकदम क्लीन झालेलं आहे. चला, आता चूल पण छान पेटले. आता पटापट आपण कोळीत हे भाजून घ्यायचे. आणि एका टायमाला साधारण अर्धा किलो कोळीत मी टाकते टोपाच्या हिसाबाने. ते भाजायला पण बरं पडतं मग. आणि जास्त घेतले ना मग ते कसे सगळे व्यवस्थित भाजले जात नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित भाजायला पाहिजे म्हणून आपल्या अंदाजाने घ्यायचे. चला, आता ह्याला वेळ जाणार आहे कोळीत भाजायला. कोळीत भाजताना ना सतत असं हलवावं लागतं चारी बाजूनी, नाहीतर कसे कोळीत करपतात ना, त्याच्यामुळे सारखं आपलं हलवत राहायचं. आता पुन्हा मला सगळं आणून देतोय भाजणीचं. तुम्हाला मी सगळं आणल्यानंतर दाखवतेच. तोपर्यंत हे आपलं थंड होऊन जाईल वड्याचं. मग हे साईडला करता येईल. तर थोडासा ब्रेक घेतला आहे, जरा चहा पिते. म्हणजे कोळीत आपले भाजून झाले, वड्याचं भाजणी आणि ती पण तयार झालेली आहे. आता कोळीत कसे भरडायचे, पण ते आत्ता नाही, पूर्ण थंड झाल्यानंतर भरडून घेणार. आणि मग भरडून झाल्यानंतर मग ते चक्कीला लावायचे. आता थोड्या वेळ मी थालीपीठ भाजणीला भाजायला घेणार आहे. त्याच्या आधी घरी जाऊन पहिला नाश्ता बनवते, कारण भरपूर वेळ गेलेला आहे हे सगळं भाजायला. तर मालवणी पद्धतीची थालीपीठ भाजणीला मी बनवते. आणि ह्याच्यामध्ये मी थोडेसे बदल केलेत. म्हणजे ही जी भाजणी आहे ना, अधिक पौष्टिक कशी होईल, म्हणजे भरपूर असे हेल्दी कशी होईल, हा विचार केला. आणि थोडेसे बदल मी माझ्या पद्धतीने केलेले आहेत. तुम्हाला मी दाखवते की काय काय साहित्य घेतले ते. प्रमाण म्हणजे माझ्या पद्धतीने सगळं मी घेतलेलं आहे. म्हणजे काय त्याला म्हणतात, थालीपीठ भाजणी चांगल्यात चांगली कशी करता येईल ना, असा विचार केला आहे मी. आणि त्याच्यामुळे थोडेसे बदल मी केलेले आहेत. आणि मला असं वाटतं की हे तुम्हाला आवडेल. चुलीवरती खमंग आता असे भाजून घेणार थोड्या वेळाने. आणि भाजायला की नाही, थालीपीठ भाजणी जी असते ती भाजायला थोडासा वेळ लागतो, म्हणजे घाई करून चालत नाही. त्याच्यामुळे म्हटलं आता पहिला घरी जाते, घरात तर थोडंसं आवरते नाश्त्यात वगैरे, आणि मग ते भाजायला घेते. त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवते की काय काय साहित्य घेतलेलं आहे ते. मांडव नाही घालायचं आहे ना, कुठं त्या साईडला. इथे नेट घातले ना, तर किती बरं पडतं बघा, सगळं सोयीचं झालं. वातावरण छान आहे ना, पण वातावरण मस्त, असं गरम वगैरे काय होत नाही. आता गरमी वाढत झालं हळूहळू. अजून किती दिवस पाऊस नाही? 5 दिवस तरी नाही. ते कुणाला जेव्हा न्यूज बघतात ना, त्यांना माहिती असतं. 4-5 दिवस. आपल्याकडे ते एक तरी थर पडते, तरी जरा मध्ये मध्ये धर. बाकी ठिकाणी काही नाही. चला, तुम्हाला थालीपीठाची आता भाजणी सगळे दाखवते मी. तर बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे. आणि हे सगळं मोजमाप आहे ना, मी माझ्या पद्धतीने घेतलेलं आहे. थोडेसे गरम मसाले वगैरे पण, हे बघा, धणे वगैरे, जिरं बिरं सगळं, बडीशेप वगैरे. ह्याच्यामध्ये तांदूळ आहेत, पोहे, आणि दुसरं पण सगळ्यात महत्त्वाचं काय, हे बघा, मालवणी पद्धतीची जी थालीपीठ भाजणी असते त्याच्यामध्ये कोळीत लागतातच. तर हे आता वजन करून मी ठेवलेले आहेत. माझ्याकडे की नाही भांडी कमी पडली हो, बघा किती छोटे भांडी घेतलेली आहेत. आता म्हटलं कमी पडलं तर करू काय, त्याच्यामुळे पिशवीमध्ये ठेवलेलं आहे ते.
आणि एकूण 15 ते 16 जिन्नस म्हणजे ह्या वस्तू आपण घेतलेल्या आहेत. असं आता हे आपल्याला फक्त खमंग की नाही असं भाजून घ्यायचं आहे. पण त्याच्या आधी मी जाते घरी, कारण कुणालच्या वेळेला भूक लागलेली आहे. म्हटलं आपल्याला नाश्ता बनवते. हां, चेहऱ्यावरनं माहिती पडतं भूक लागले की नाही ते. तोपर्यंत हे पण आपलं थंड होईल ना. आणि हे ही म्हणजे कारण ह्याच्यावरती भाजून सगळं टाकायचं ना. आता हे थंड झालं की हे एका सुपामध्ये भरून घेते आणि मग भाजलेली आपली थालीपीठ भाजणे येते ह्याच्यामध्ये टाकता येईल. मग कॉटनचा कपडा घ्यायचा कधी पण, म्हणजे काय त्याला पाणी सुटत नाही. आणि इथे बघा मी सूप घेतलं ना, सुपाला पण कसं काय होत नाही, नुकसान होत नाही. पण जर का आपण स्टीलचं भांडं वगैरे घेतलं ना, म्हणजे ताट आहे परात वगैरे ना, ते पाणी सुटतं आणि मग आपलं म्हणजे भाजणी पीठ बीठ आहे ना खराब व्हायचे चान्स असतात. त्याच्यामुळे असं पसरवून ठेवायचं, कपडा बिडा घ्यायचा कॉटनचा, बरं पडतं मग आपल्याला सोयीनं. आणि पटकन थंड पण होतो, वेळ पण जात नाही, पाणी पण सुटत नाही आणि गार पण होतं पटकन. आता हे बघा हे मी सुपामध्ये घातलं आहे, पण तरी पण वर खाली केलेलं आहे. आता सुपाला काय पाणी नाही सुटणार, पण ती खालची जमीन आहे ना, बघा ह्याला आहे ना, हे बघा दिसतं बघा पाणी सुटलं आहे ना, पण त्या सुपाला नाही पाणी सुटणार. थोडीशी किचनची तयारी तुम्हाला दाखवते. इथे आता दूध ठेवलं गरम करत आणि पटकन शेवया बनवते, गोड शेवया. हा कसा झटपट होणारा नाश्ता, त्याच्यामुळे म्हटलं हेच बनवूया. जरा भाजून घेते, जास्त काय वेळ लागत नाही. आणि दुसरं पण तुम्हाला दाखवते, 1 मिनटं. हे बघा हे मला ना मिक्सर लावायचं आहे. डाळ आणि उडदाची हे बघा उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घातलेत. म्हटलं आधी नको, थोड्या वेळाने करते. फेस बघा कसा आला आहे, ते नंतरला करते थोड्या वेळाने. आणि पुढचं बघा हे धणे थोडेसे जरा भिजवले मी आत्ता कोथिंबिरीसाठी. म्हणजे चला पुन्हा एकदा ट्राय करून बघूया. मागे लावले ते काही व्यवस्थित असे आले नाही आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी करूया. आता पटकन नाश्त्याचा होऊ दे, मग काय मला चिंता नाही. मग ह्याला कोणता सगळ्यांना नाश्ता ह्याला काय, मग आपली थालीपीठ भाजणी पटकन बनवता येईल. नाश्ता बनवून झाला आणि मला आता बघा मिक्सर लावायचा होता, पण लाईट आमच्याकडे गेलेली आहे. आज आहे सोमवार आणि सोमवारची लाईट जाते आमच्याकडे, पण आज जरा लवकरच गेली आणि बराच वेळ झाला लाईट काय आलेली नाही आहे. त्याच्यामुळे आता काय इतक्यात येणार नाही ते. आता ह्यातलं पाणी ना काढून ठेवते आणि मग लाईट आली का नंतरला वाटता येईल. मग वाघ्याशरू यांचं पण जेवण करून झालं. हा बघा कुकर झाला आहे त्यांचा आणि चिकन त्यांचं रेडी आहे. अशी बघा गडबड होते ना. मला वाटलंच होतं लाईट म्हणजे गोंधळ करेल, हे वाटायचं होतं, पण ठीक आहे म्हटलं तर काय करणार. वाघ्या इकडे ये. ते बघा ह्या दोघांना पण भूक लागले. झालं बेटा, तुमचं खाणं पिणं झालेलं आहे. झालं आता दादाला सांगते हा द्यायला, कुणाला देईल ह्या लोकांना जेवायला. चला आपण जाऊया काम करायला. हा बघा बोका आला कान हलवत. चला जेवायचं, कुणाला दोघांना जेवायला दे. चल शेरू शांत राहा. चला आता भाजणी की नाही भाजायला सुरुवात करूया. सुरुवात करते मी गव्हापासून. बघा छान असे खमंग आपल्याला भाजून घ्यायचेत. टोप पण बघा आता म्हणजे साधारण गरम झालेला आहे आणि म्हणजे आग बघा, आग पण मी अशी मीडियम ठेवले, जास्त नको आग. आणि छान प्रकारे आता भाजायला सुरुवात करूया. हे बघा गहू की नाही फुटायला आता सुरुवात झालेली आहे हळूहळू. आता हे आपले गहू की नाही भाजून झालेत, ते बघा तडकत आहेत ना. तर अशाच पद्धतीने जे काही धान्य आहे ना ते सगळं मी आता भाजून घेणार. छान असे खमंग भाजून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित सगळे भाजून झाले ना की आपोआप ते फुटायला सुरुवात होते. म्हणजे आपल्याला समजून म्हणजे आणि खमंग वास पण येतो, मग आपण समजून जायचं की हे तयार झालं. तसं गहू तर झाले भाजून. आता ह्याच्या पुढील जे काही आहे ना साहित्य ते मी सगळं आता भाजून घेते. आता ह्याच्यानंतर मी ही चणा डाळ आहे ना ती घालते आणि मग बाकीचं आपलं स्टेप बाय स्टेप असं भाजून घेणार. चला हे काढूया. ही बघा ज्वारीसुद्धा आता खमंग भाजून झालेली आहे आणि ही बघा फुटायला सुरुवात झाली ज्वारी पण. म्हणजे अशा काही गोष्टी असतात ना ज्या आपल्याला म्हणजे माहिती पडतात मग भाजताना अशा. आता ही पण झालेली आहे, ही बघा फुटले ना. आता ज्वारी काढून घेते आणि पुढचं धान्य टाकते.
आता थोडं थोडं तुमच्याशी शेअर करते. चला, चुलीचं काम आपलं झालं. आता मी पाणी गरम करत ठेवलं आहे माझ्यासाठी. आणि ही बघा, ही आपली थालीपीठाची भाजणी आता की नाही चांगली अशी मिक्स करून घेते आणि आपल्याला पूर्णपणे गार करायचे. जरा असे पसरवून ठेवते इथेच वाऱ्यावरती, म्हणजे अशी थंड होऊन जाईल 1-2 तासामध्ये. कशी विविध धान्याने नटलेली आपली थालीपीठाची भाजणी. हां, बघायला किती छान वाटते बघा. तर आपली कोंबडी वड्याची भाजणी आहे ना, ती पूर्णपणे थंड झालेली आहे. ती मी आता एका साईडला भरून ठेवलेली आहे. आपलं जे कुळीत भाजलेले आहेत ना, ते पण गार झालेले आहेत. पण आपल्याला लाईट नाही आहे आज, कारण आज वार आहे सोमवार, आणि सोमवारची कशी आमच्याकडे लाईट जाते. आणि आज जरा लवकरच लाईट गेली आणि वाटत नाही की संध्याकाळशिवाय लाईट येईल असं. आता ही जी भाजणी आहे ना थालीपीठाची, ती मी आता साधारण बघा पसरून ठेवली आहे. आणि थंड व्हायला साधारण 1.5-2 तास तरी जातीलच, कारण जास्त प्रमाणात बनवलेली आहे. आणि ही सगळी भाजणी आहे ना, ती ऑर्डरची आहे. राहिली तर थोडीशी फक्त राहील. आपण बघताना इतकं छान वाटतं ना, विविध धान्याने नटलेली, म्हणजे छान दिसतंय. आता जर का लाईट असते तर पटकन मला दळता आलं असतं आणि ह्या क्लिप म्हणजे ह्याच व्हिडिओमध्ये एखादी क्लिप कशी तुमच्याशी शेअर करता आली असती, भाजणी कशी दिसते ती. पण जर का लवकर आली ना लाईट, तर मी चक्की लावून घेईन आणि एखादी क्लिप आहे ना ह्या व्हिडिओमध्ये शेअर करीन तुमच्याशी. आता थालीपीठ कसं तयार करतात हे तुम्हाला माहीतच असेल, पण तरी पण माझी एक पद्धत आहे ना, या पिठापासून मी कसं तयार करीन ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवीन. आता थोडीशी जरा गडबड केली लाईटीने, म्हणजे मला असं वाटलं की नाही जाणार लाईट, कारण गेल्या सोमवारी ना लाईट गेली होती पण आली होती वेळेमध्ये. पण आज असं वाटत नाही आहे. ठीक आहे, जरी तुम्हाला मी दाखवताना दाखवलं आहे की थोडंसंच, पण भरपूर वेळ गेलेला आहे हे सगळं भाजताना आणि खूप वेळ जातो. बोलतात ना, शांत डोक्याने आणि शांतपणे मंद आचेवर सगळं हे भाजून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे वेळ तर जाणारच आहे. आणि माझी एक सवय सांगते, म्हणजे मला ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावीशी वाटते की जे पण पदार्थ, जी पण पिठं काही असू दे, काही पण मी तयार करते ना, अगदी मनापासून आणि आपुलकीने आणि प्रेमाने तयार करते. आणि मला असं वाटतं की कोणताही खाण्याचा पदार्थ असेल ना, भले आपण घरामध्ये अगदी चहा जरी तुम्ही बनवलात ना, तर तो मायेने बनवायचा की तो पदार्थ खूप छानच बनतो. आत्ता व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करावं असं वाटतं आहे मला. म्हणजे मसाले आपले मालवणी मसाले वगैरे, आपला फिश मसाला वगैरे, म्हणजे मच्छी मसाला वगैरे, गरम मसाले, ह्याचे फीडबॅक आहेत ना मला अजून पण येत आहेत. मसाले बंद करून साधारण महिना होऊन गेलेला आहे, पण आपले जे कस्टमर आहेत ज्यांनी सगळं विकत घेतलेलं आहे, आणि काही जणांनी कसं वापरायला थोडंसं म्हणजे उशीर केलेला आहे ना, त्यांच्याकडे कसं आधीचं बघा असतं ना, त्याच्यामुळे ते संपूर्ण त्यांनी हे आपले मसाले आणि पिठा वगैरे त्यांनी म्हणजे वडे वगैरे असं बनवलेले आहेत. आणि मला अजून पण फीडबॅक येतो आणि त्या गोष्टीचा मला इतका आनंद होतो आहे. आणि त्याच्यामुळेच तुमच्या सहकार्यामुळे आणि तुमच्या फीडबॅकमुळेच मला ही ताकद मिळते की इतका वेळ मी इथे चुलीजवळ बसून हे सगळं भाजू शकते आणि करू शकते. कुठून तरी एक बोलतात ना एनर्जी येते ती तुमच्या कमेंटमधनं, तुमच्या व्हॉट्सअपमध्ये येणाऱ्या मेसेजमधून. त्याच्यामुळे मला पण मग खूप आनंद होतो. आणि त्याच्यामुळेच मग मला असं वाटलं की नाही, आता चला अजून एक नव्याने एक पदार्थ की नाही आपण चालू करूया, थालीपीठ भाजणी. मध्यंतरी म्हणजे खूप जरा लवकर करायचं होतं, पण खूप जरा कामाचा लोड होता. हे आपलं घराचं बघा बांधकाम चालू होतं ना, त्याच्यामुळे थोडंसं कामाचा जरा भार जास्त होता, त्याच्यामुळे थोडंसं जरा उशीर झालेला आहे. पण सुरुवात आपण केलेली आहे. तर सध्या बघा आपल्याकडे पापड, थालीपीठ भाजणी, नाचणी पीठ, कोळीत पीठ, कोंबडी वड्याचं पीठ आणि ताकातील मिरची असे पदार्थ की नाही विक्रीस आहेत. कोकम आहे, कोकम आगळ आहे. त्याच्यामुळे जर का कोणाला पण ह्या जर का वस्तू काही पदार्थ विकत हवे असतील तर नंबर देते मी स्क्रीनवरती, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा किंवा मेसेज करा. मेसेज केला तर कसं तुम्हाला पूर्ण लिस्ट जी आहे ना ती मी तुम्हाला पाठवून देईन. तर चला, भरपूर मी आता बडबड केलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.